नक्कीच, नक्कीच. आता एक महत्त्वाचं मला हे विचारायचं आहे, की बघा असं म्हणजे ॲक्च्युली UPSC ही देशाची सर्वोच्च परीक्षा आहे, बरोबर आहे? UPSC असेल किंवा MPSC असेल, तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपण आजूबाजूला पाहत असतो. आणि ग्रामीणमध्ये काय होतं, की असं विचारलं जातं, की बाबा एक 4-5 वर्ष होतं, मुलगा पास होत नाही, अधिकारी होत नाही. मग नातेवाईकांकडनं किंवा गावातल्या लोकांकडनं असा सहज प्रश्न विचारला जातो, किती वर्ष परीक्षा देणार आहे? तू पास कधी होणार आहे? तू अधिकारी कधी होणार आहे? होणार आहे की नाही? म्हणजे असे प्रश्न विचारणारे लोक आजूबाजूला असले की माणूस खचून जातो. तर अशा लोकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यासाठी नेमकं तुम्ही काय सांगाल? मला असं वाटते की अशा परिस्थितीतून मी स्वतः गेलोय. ओके. की मी जेव्हा जायचो गावाकडे तेव्हा मला असं म्हणायचे की आता हा का करतोय, त्यांना माहित असतं की हा करतोय, तरी पण उपवासात्मक काही असतात की विचारतात किंवा आता किंवा त्यांना कधी कधी माहित बी नसते, काही जेन्युइन असतात किंवा ठीक आहे त्यांना माहित नसतं की हा करतोय काय सध्या, तर ते विचारतात की आता तू काय करतोय. तर मला असं वाटतंय की माझ्यासोबत असा प्रसंग आला तर मलाही वाटलं तर काय बोला, बरोबर काय सांगावं. पण माझ्या आंटी माझ्या बाजूला होत्या, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली, म्हणले की कलेक्टर इन मेकिंग आहे, थोडं वेट करा. तर मला असं वाटतं की फॅमिली जी आहे त्यांनी लोक काय म्हणतात आपल्या मुलाला याबद्दल थोडं अवेअर असलं पाहिजे. बरोबर. की त्याला काय एक्सपिरियन्स येत आहेत, कारण त्याला टाइम दिला पाहिजे की बाबा तुला लोक काय आज बोलले का, तुला काही वाईट वाटलं का. मला असं वाटतं की फॅमिलीचा इथं रोल येतो. तो इंडिव्हिज्युअल पर्सन त्याला किती डिफेंड करेल हे अवघड आहे, कारण प्रत्येकाला इमोशन्स असतात आणि त्याला असं वाटत असतं की त्यांना उलट पण बोलता येत नाही, कारण आदर असतो आणि त्यांना कळत असतं की आपला उपवास पण होतोय, कधी कधी न कळत विचारलेला असतंय, मग आपण आन्सर देता येत नाही आपल्याला. तर मला असं वाटतं की फॅमिली जी असते आपली, तर त्यांनी असं आमच्या आंटी जसं केल्या की आता मी तिथं थांबलो जस्ट, आता काय करणार आहे, काय बोलू मी, की आंटी असं मागच थांबल्या होत्या, त्यांनी पाठीवर थाप दिली, कलेक्टर इन मेकिंग आहे, थोडं वेट करा. तर तसं मला असं वाटतं की फॅमिली जी आहे त्यांनी ह्या क्वेश्चनला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि बघितलं, अवेअर असलं पाहिजे की आपला मुलगा नक्की ट्राय करतोय, तो धडपडतोय, क्लिम देतोय, मेन्स देतोय, इंटरव्ह्यू पर्यंत जातोय, वापस येतोय, तर त्याच्यावर सोशल प्रेशर बिल्ड होता कामा नये. ह्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांना न घेता त्याच्या पालकांनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे इथे फॅमिली सपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि तो योग्य वेळी तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही त्यातून लवकर बाहेर निघून यश संपादन केलेलं आहे.